ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा फुलं आणि दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं त्याने पाहिलं की नागकन्या आणि देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायानो, कसल्या वसा वसता, तो मला सांगा. तेव्हा त्या नागकन्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा, उचशील माचील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, पुढे श्रावण मास येईल, तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं उठावं, सचैल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्यात, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळखोबराचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावीत, 6 मास पाळावीत, मागे रथसप्तमीला हे व्रत पूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं, गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवून सांगावं. असेल तर चिरजोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती सुद्धा नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी. आपल्या या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला आणि त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात. तेव्हा दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू आणि प्रधानाची राणी करू. पुढे मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली तर दुसरी प्रधानाच्या घरी गेली. गेल्या पावली त्या ब्राह्मणाने काही मुलीचा समाचार घेतला नाही आणि 12 वर्षांनी त्या मुलींचा समाचार घेण्यास ब्राह्मण निघाला. तेव्हा राजाच्या घरी आला. लेकीनं बसायला पाड दिला, पाय धुवायला पाणी दिलं आणि बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या असं म्हणू लागली. तेव्हा गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची वेळ झाली आहे, आता ती तू ऐक, असं तो ब्राह्मण म्हणू लागला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळच नाही, राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. ब्राह्मण तेथून निघाला आणि प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाड दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची वेळ झाली आहे, ती अगोदर तू ऐक. तुमची कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू. ती घरात गेली, उतरंडीचे 6 मोती आणले, 3 आपण घेतले आणि 3 बापाच्या हाती दिले. त्याने मनोभावे कहाणी सांगितली आणि लेकीने चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे. तेव्हा ब्राह्मण सांगू लागला, जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला आणि जिने कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर आनंदात नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर ती घेऊन ये. तेव्हा पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग ग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे. तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होणमोहरा भरल्या आणि वाटेत तो घेऊन जाऊ लागला. तोच सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आले. हातचा कोहळा काढून घेतला, घरी गेला. तेव्हा आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं. दैवाने दिलं आणि कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व नशिबाने गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला आणि तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग ग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं आणि काठी पोखरून होनमोरांनी भरून दिली. बाबा बाबा कुठेच ठेवू नको, कुठे विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून मावशीने त्याला सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आले आणि त्या मुलाच्या हातची काठी काढून घेतली. तो घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवाने दिलं ते सर्व कर्माने नेलं. पुढं तिसरा आदित्यवार आला आणि तिसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाऊमाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोरांनी भरून दिला. कुठेही ठेवू नकोस, कुठेही विसरू नकोस म्हणून मावशीने सांगितलं. तो घरी जाताना विहिरीत उतरला.
तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला आणि आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? अगं गाई, मावशीने दिलं, पण ते दैवाने सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनमोरांनी भरून दिली होती. सूर्यनारायण घरीच्या रूपाने आले आणि हातची शिदोरी घेऊन गेले. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? तेव्हा आई, मावशीने दिलं, पण ते दैवाने सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आफन उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घेऊन गेली. नाहू माकू घातलं, बसायला पाठ दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग, बहीण म्हणाली. तेव्हा, अगं चांडाळी पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तर तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघते तो राजा बोलावून आला आहे. राजा आला तशी ती घरी जायला निघाली. एकमेका बहिणीने आहेर केले. वाटेनं ती जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तो तिला कहाणी करायची आठवण झाली. तेव्हा ती म्हणाली, करा रे हा करा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तेव्हा सैनिकांना त्या शहरामध्ये एक मोळीविक्या दिसला. त्या मोळीविक्याला सैनिकांनी आमच्या बाईची कहाणी ऐकण्यासाठी बोलावलं. तेव्हा तो मोळीविक्या म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे गेला. तेव्हा राणीने 6 मोती घेतले. त्यातले 3 त्या मोळीविक्याच्या हाती दिले आणि 3 आपल्या हाती ठेवले. तेव्हा तिने मनोभावे ती कहाणी सांगितली आणि त्या लाकूड तोड्याने ती मनोभावे ऐकली. त्याची जी लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तेव्हा तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचील माचील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. असं म्हटल्यावर राणीने त्याला वसा सांगितला. पुढं राणी दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा राणीला कहाणी करायची आठवण झाली. तेव्हा राणी म्हणाली, करा रे हा करा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकतच नाही, विहिरीला पाणीच लागत नाही. असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला तिने हाक मारली. तेव्हा आमच्या बाईची कहाणी ऐक, असं ते सैनिक म्हणू लागले. तेव्हा तो माळी आला आणि राणीने 6 मोती घेतले. 3 माळ्याच्या हाती दिले, 3 आपल्या हाती ठेवले आणि राणीने मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावाने माळ्याने ती कहाणी ऐकली. तेव्हा माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तेव्हा तो माळी म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यावर काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला सुद्धा वसा सांगितला. राणी पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटारे डांगोरा. नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळं ती अतिशय चिंताक्रांत होऊन बसली होती. ती रडत होती. तेव्हा सैनिक तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या बाईची कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडत बसते आहे. बरं, मी येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली आणि तिने ती चित्त भावाने ऐकली. तिचा एक मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. तेव्हा राणीने तिला सुद्धा वसा सांगितला. राणी पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.
उपाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक निर्मनुष्य रस्त्यामध्ये पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. तो पालता होता, त्याला उताना केला. 6 मोती होते, 3 मोती त्याच्या बेंबीवरती ठेवले आणि 3 आपल्या हाती घेतले. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली आणि त्याने ती चित्तभावाने ऐकली. त्याला हात आले, पाय आले, दिव्य देह झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला सुद्धा वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली, स्वयंपाक केला, सूर्यनारायणाला जेवायला बोलावलं. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले, लोहगंगाळ पाणी तापवलं, षड्रस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला. तेव्हा ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापेनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तेव्हा तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळचवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये म्हणूनच आदित्यवारी केस विंचरले जात नाहीत. जसे सूर्यनारायण ब्राह्मणाला, मोळी विकायला, राजाच्या राणीला, माळ्याच्या म्हातारीला, कोणा डोळा मासाच्या गोळ्याला, इतक्यांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले तसे तुम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ व संपूर्ण हो.